नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या लांजा राजूर रत्नागिरी मतदारसंघावर दावा केला आहे। कोणत्याही परिस्थितीत राजपूरमधून काँग्रेसच निवडणूक लढवेल असे सांगून जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी शिवसेनेला एक प्रकारचे चॅलेंज दिले आहे। महाविकास आघाडीत 3 पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष कमी जास्त प्रमाणात एकमेकांच्या मतदारसंघावर हक्क सांगताना दिसत आहेत। त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या नेते मंडळीची डोकेदुखी वाढणार आहे, हे मात्र निश्चित। राजापूर मतदारसंघाचे आमचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण हातणकर यांनी नेतृत्व केलेले आहे। काँग्रेसचे नेतृत्व करत असताना त्यांनी वेगळ्या पद्धतीचे काम राजापूर मतदारसंघात केलेले आहे। आजही त्यांची काम दाखवली जातात। काँग्रेस पक्षाच्या काळात झालेली कामे आजही दर्जेदारपणे उभी आहेत। त्यामुळे राजापूर मतदारसंघात बदल हवा आहे अशी आता लोकांमधूनच मागणी होत आहे। शिवसेना आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे घटक आहेत। त्यामुळे ताटातील वाटीत आणि वाटीतील ताटात एकच असणार आहे। त्यामुळे राजापूर मतदारसंघावरील दावा काँग्रेस पक्ष कदापि सोडणार नाही। विधानसभेची आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष 100% लढवणार आहे, असे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी ठासून सांगितले। कोकणातील राजापूर मतदारसंघातून 1995 पासून शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे। सलग 29 वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर आता चक्क काँग्रेस पक्षानेच दावा केला आहे। त्यामुळे शिवसेना आपल्या हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडणार का, हा खरा प्रश्न आहे। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेने लढवल्या आहेत। आता विधानसभेलाही शिवसेना जास्तीत जास्त जागांसाठी आग्रह करत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा येतात हे पाहावे लागणार आहे। त्यानंतर कोणी कोणाच्या मतदारसंघावर दावा केला आहे हे समजणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।